बघा इतिहास कसा पुनरावृत्ती करत असतो। मोठमोठे सरदार जेव्हा बादशाहच कसा मोठा आहे, मोठमोठे सरदार जेव्हा दिल्लीपतीचंच राज्य किती मोठं आहे हे जेव्हा सांगत होते, तेव्हा 12 मावळ एकवटला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमाग आणि स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतलं। आज 350 वर्षांनंतर पुन्हा वेळ आली आहे। मोठमोठे लोक जेव्हा सांगतात दिल्लीची ताकद किती मोठी आहे, दिल्लीपतींची ताकद किती मोठी आहे, तेव्हा तुम्ही आणि मी सांगण्याची गरज आहे की या मातीमध्ये स्वाभिमान प्रत्येकाच्या मनात पेरला गेलाय। आणि त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या पक्षाला सहकार्य द्यायचं आहे, तर आम्हाला हे सांगण्यात आलं की तुम्ही जर या लोकांना सहकार्य करत असाल तर तुमच्या शेतीचं पाणी आम्ही बंद करू। अशी गमतीची गोष्ट आहे, शेतीचं पाणी याच्या बाबदारांची इस्टेट नाही, हा शेती ते जीव खातो। मी त्यांना एवढंच सांगू शकतो, अरे मामा जरा जपून काय बोलतो हे लक्षात ठेव, तुझ्यासाठी बोलतो हे लक्षात ठेव, तुला सगळं करायला हे लागणार नाही। पैसा आणणं माझं काम आहे, मी राजकारणातली सासू आहे। अर्जुनराव आणि अरविंदराव माझ्या सुना आहे। आणि एकदा का सुनाच्या हातात कारभार गेला तर सासूला फक्त आणायचं सांगतात, वाटायला या सुना असतात मिळाल्या। ती गोष्ट तुम्ही जरा माझी भूमिका लक्षात घ्या। तुम्ही मला खासदार केलं आणि जर वाटत असाल तर पुढच्या निवडणुकीमध्ये अर्जुनरावला खासदार करा, मला तुमचा आमदार करा आणि मग मी तुमच्या गावागावात यायला तयार आहे बाबा।